विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक संदीप भांबरे, KTHM महाविद्यालय नाशिक, इतिहास विभाग. आपणास ज्ञात आहे की स्ट्राईड उपक्रमांतर्गत आपण ट्रॅडिशनल नॉलेज अँड डॉक्युमेंटिंग, पारंपरिक ज्ञान आणि त्याचे दस्तऐवजीकरण या कोर्स अंतर्गत आतापर्यंत अनेक घटकांचा विचार केलेला आहे. त्या संदर्भातील सविस्तर विचारमंथन जे काही आहे ते आपण आतापर्यंत विचारात घेतलेले आहे. याआधी आपण मुळातच लोकल हिस्ट्री म्हणजे स्थानिक इतिहास, या स्थानिक इतिहासासंदर्भातील जो काही राष्ट्रीय इतिहासाचा पाया म्हणून आहे, इतिहासाचा जो काही महत्त्वाचा भाग आहे, त्या संदर्भात आपण विचार केलेला आहे, की लोकल हिस्ट्री इज वन ऑफ द पार्ट ऑफ हिस्ट्री, म्हणजे तो इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्यावेळेस आपण राष्ट्रीय इतिहासाचा विचार करतो, त्यावेळेस राष्ट्रीय इतिहासाचा विचार करत असताना, की या राष्ट्रीय इतिहासाचा जो पाया आहे, जो आधार आहे, जो स्तंभ आहे, जी मेन आधारशिला आहे, तो भाग म्हणजे स्थानिक इतिहास. म्हणून स्थानिक इतिहास हा राष्ट्रीय इतिहासाचा पाया आहे. म्हणजे तो एक इतिहासातील मायक्रो पार्ट आणि राष्ट्रीय इतिहास हा समग्र म्हणजे मॅक्रो पार्ट या अंगाने सूक्ष्मलक्षी इतिहास म्हणून स्थानिक इतिहासाला महत्त्व हे दिसून येते. आणि मुळातच राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, राष्ट्राच्या बहुआयामी विकासासाठी स्थानिक इतिहास जो काही आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण या संदर्भातील जो एकूण आपण सर्वंकष विचार केला, तर त्यामध्ये स्थानिक इतिहास, की ज्या स्थानिक इतिहासासंदर्भातील जी काही सविस्तर माहिती आहे, ती माहिती राष्ट्रीय इतिहासाला आकार देत असते. म्हणजे जसं आपण ज्या पद्धतीने संपूर्ण शरीर हे एक आहे, त्या शरीरातील जे काही सूक्ष्म पार्ट आहेत, विभिन्न अवयव आहेत, त्या अंगाने जर आपण विचार केला, तर स्थानिक इतिहास हा एक बेस आहे, तो एक आधार आहे, ती एक आधारशिला आहे. आणि म्हणून स्थानिक इतिहासाला जे काही महत्त्व आहे, या संदर्भातील विचार या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तररित्या केलेले आहे. तदनंतर आज आपण ज्या नवीन घटकाचा विचार करणार आहोत, तो घटक म्हणजे ऐतिहासिक संशोधन, की हिस्टॉरिकल रिसर्च हा जो पार्ट आहे, याचा आपण विचार करत असताना मुळातच या संदर्भातील संकल्पनात्मक भाग जो काही आहे तो आधी विचारात घेऊया. ऐतिहासिक संशोधन. आता याच्यामध्ये जे काही दोन शब्द आहेत, या दोन संकल्पना आहेत, ऐतिहासिक प्लस संशोधन. आपण ऐतिहासिक संशोधनाकडे वळण्यापूर्वी संशोधन म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. की संशोधन म्हणजे नव्या तथ्यांची निर्मिती, किंवा संशोधन म्हणजे जुन्या तथ्यांची पुनर्पडताळणी. संशोधन म्हणजे नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केलेला पद्धतशीर असा प्रयत्न होय. आता याच्यामध्ये मुळातच संशोधन हा ज्ञानाच्या दिशेने आणि या संदर्भातील जो काही भाग आहे तो संशोधनाचा एक व्याख्यात्मक असा भाग झाला. त्याच्यानंतर वळूया आपण ऐतिहासिक संशोधनाकडे, की ऐतिहासिक संशोधन म्हणजे इतिहास लेखनाची प्रक्रिया होय. आता आपणास हे आधी समजून घ्यावं लागेल, की इतिहास लेखन हे एका वेगळ्या अंगाने या संदर्भातील महत्त्व दिसून येते. कारण इतिहास लेखना संदर्भात विचार करत असताना आपल्याला म्हणजे इतिहास कशा पद्धतीने लिहिला जातो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. की यामध्ये जसं आपण साहित्य संदर्भात विचार करताना साहित्यामध्ये कल्पकतेला महत्त्व आहे, कल्पनारम्यतेला महत्त्व आहे, व्यक्तिगत विचाराला महत्त्व आहे. तसं इतिहास लेखनामध्ये कल्पकता, कल्पनारम्यता, व्यक्तिगत विचार या गोष्टींना महत्त्व नाही. मग इतिहास कसा लिहिला जातो हे आज जर आपण समजून घेतलं, तर त्यामध्ये इतिहास लेखनासाठी साधनांची गरज असते. साधनांद्वारे इतिहास हा लिहिला जातो. जर साधनं नसतील तर इतिहास लेखन अशक्य ठरतं.
म्हणून ना साधन ना इतिहास, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. आता याच्यामध्ये साधनांसंदर्भात म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपण बघितले की एखादा न्यायाधीश जेव्हा न्यायदान करतो, न्यायदान करताना न्यायाधीशाला पुराव्याचा विचार करावा लागतो. जर पुरावा उपलब्ध झाला नाही तर न्यायाधीश न्यायदान करू शकत नाही. म्हणून ज्या पद्धतीने न्याय प्रक्रियेत न्याय निवाड्यासाठी न्यायाधीशाला पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो, त्याचप्रमाणे इतिहास लेखनात इतिहासकाराला पुराव्यांचा आधार घ्यावा लागतो, साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधनं दोन प्रकारची असतात. साधनांचे दोन प्रकार असतात. म्हणजे टाइप ऑफ सोर्सेस जर आपण विचारात घेतले तर त्याच्यामध्ये प्रायमरी सोर्सेस अँड सेकंडरी सोर्सेस, म्हणजे त्याला प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने. प्राथमिक साधने म्हणजे घटना घडत असताना किंवा नजीकच्या काळात जी साधनं लिहिली गेलेली असतात त्यांना प्राथमिक साधने असे म्हणतात. तर दुय्यम साधने म्हणजे घटना घडून गेल्यानंतर दीर्घ काळानंतर किंवा स्मरणशक्तीच्या आधारावर जी साधनं लिहिलेली असतात त्यांना आपण दुय्यम साधने असं म्हणतात. आता या दोनही साधनांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो. म्हणजे ऐतिहासिक संशोधन याचा अर्थ इतिहास लेखन करण्याची प्रक्रिया. ही एक प्रक्रिया आहे, महत्वाची अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये साधन स्रोत जे काही आहेत ते साधन स्रोत हे आधारशील ठरतात. त्यांचा बेस हा महत्वाचा ठरतो. ते ज्या पद्धतीने बोलतात त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. याचा अर्थ साधनांमध्ये जे काही आहे त्याचा अन्वयार्थ इतिहासकाराला घ्यावा लागतो. अर्थात साधनांना बोलतं करण्याची पुन्हा एक वेगळी किमया आहे, ज्याला इंटरप्रिटेशन इतिहासकार ज्याचा अन्वयार्थ घेतो. म्हणून ही एक जी काही महत्वाची अशी बाब आहे, तर ऐतिहासिक संशोधनामध्ये इतिहास लेखन प्रक्रिया जी काही आहे ती प्रक्रिया आपल्याला समजून घ्यावी लागते. दुसऱ्या बाजूला नवीन ज्ञान मिळवण्याचा तो एक पद्धतशीर असा प्रयत्न आहे ऐतिहासिक संशोधनामध्ये. म्हणजे याचा अर्थ इतिहासामध्ये घटनांचा अभ्यास केला जातो. या घटनांचा अभ्यास करण्याची ही एक पद्धती आहे. घटनांची जी काही एकूण म्हणजे ती घटना अप्रकाशित असेल, अज्ञात असेल, माहिती नसेल, अशी अप्रकाशित असलेली, अज्ञात असलेली ही जी काही बाब आहे ती समजून घेणे म्हणजे ऐतिहासिक संशोधन होय. याच्या आधी आपण जसं संशोधनाच्या अर्थबोधामध्ये विचारात घेतले की नवे तथ्य शोधून एखादी गोष्ट निश्चित करण्यासाठी परिश्रमपूर्वक केलेले काम म्हणजे संशोधन होय. आता याच्यामध्ये संशोधन आणि ऐतिहासिक संशोधन या दोन्ही बाबी ज्या काही आहेत, या दोन्ही संकल्पना ज्या काही आहेत, या दोन्ही आपण सविस्तररित्या समजून घेतलेल्या आहेत. की इतिहास लेखन करण्याची प्रक्रिया म्हणजे ऐतिहासिक संशोधन आणि नवे तथ्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन. त्यासाठी केलेला तो पद्धतशीर प्रयत्न आहे. म्हणून या दोन्ही गोष्टीमधला जो काही हा मूलभूत फरक आहे तो आपण विचारात घेतला तर एकूणच इतिहासामध्ये इतिहास लेखन प्रक्रियेमध्ये आणि इतिहास लिहिताना साधनांचा जो काही आधार आहे तो आधार खूप महत्वाचा ठरतो. म्हणून ना साधन ना इतिहास, साधन नाही तर इतिहास नाही. म्हणून या संदर्भात की तुम्ही आम्ही वैयक्तिकरित्या काय मतं मांडतो याला महत्व नाही. म्हणजे कल्पकतेला पुन्हा जे 5 मिनिटापूर्वी आपण विचार बघितली की कल्पकतेला, कल्पनारम्यतेला, व्यक्तिगत विचाराला इथं स्थान नाही. तर साधनं जी काही आहेत त्या साधनांमधला जो काही अन्वयार्थ आहे तो समजून घ्यावा लागतो आपल्याला. म्हणून साधनं जे बोलतात त्या पद्धतीने इतिहास लेखन होत असते. म्हणून ऐतिहासिक संशोधनामध्ये ही बाब समजून घेणं खूप महत्वाचे आहे. आणि दुसऱ्या बाजूला तिथं तटस्थ या लेखन प्रक्रियेमध्ये इतिहासकाराला पुन्हा एक तटस्थतेचा जो काही भाग आहे तो खूप महत्वाचा आहे की ज्यामध्ये स्वतःच्या वैयक्तिक भावना दिसता कामा नये. जसं याच्या आधी आपण बघितले की साहित्यामध्ये वैयक्तिक भावना दिसू शकतात, परंतु इतिहास लेखनामध्ये मात्र वैयक्तिक भावना ज्या काही आहेत त्यापासून दूर राहावं लागतं.
त्याच्यापासून तटस्थ राहावं लागतं. केवळ साधनं ज्या पद्धतीने म्हणता आहेत, साधनं जशा पद्धतीने बोलता आहेत, साधनांचा जो अन्वय अर्थ आहे, तो आपल्याला यामध्ये मांडावा लागतो. म्हणून ऐतिहासिक संशोधन ही बहुआयामी अशी बाब आहे. त्याच्यानंतर वळूया आपण ऐतिहासिक संशोधनाच्या उद्दिष्टांकडे. बघा, कोणतीही गोष्ट म्हटली की त्या संदर्भातील नियोजन जे आहे ते महत्वाचे असते. जसं समजा उदाहरणार्थ आपण असा विचार करूया की जर समजा एखाद्या व्यक्तीला प्रवासाला निघायचे आहे. तो जेव्हा प्रवासाला निघतो त्यावेळेस तो प्री प्लॅनिंग करतो, पूर्वनियोजन करतो. कोणत्या साधनाने जायचं आहे, कोणती सामग्री बरोबर घ्यायची आहे, मंजिल कुठे आहे, या संदर्भातील या सगळ्या गोष्टींचे निराकरण करून तो प्रवासाला निघतो. यात म्हणून सांगण्याचा मतितार्थ हे जे काही मंजिल पर्यंत पोहोचणं आहे ते खूप महत्वाचे आहे. कारण या पोहोचण्यामध्ये जरी कदाचित अडथळे असू शकतात, नो डाउट. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा एक खूप असा मर्मदृष्टिकोन जर आपण बघितला की या संदर्भातील मंजिले है तो रास्ते है, रास्ते है तो मुश्किलें है, मुश्किलें है तो विश्वास है, विश्वास है तो कामयाबी है. म्हणजे यासाठी तुम्हाला विश्वास असणं खूप महत्वाचे आहे. संशोधनाची ही वाट अडथळ्यांची असू शकते, नो डाउट. पण हे असं असताना त्या अडथळ्यांना खऱ्या अर्थाने त्यांना सामोरे जाणे, त्यांना फेस करणे, त्यातून मार्ग काढणे हा एक महत्वाचा भाग असतो. म्हणजे संशोधनाच्या या वाटेवर आपल्या नियोजित मंजिलेपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही अडथळे आहेत, त्या अडथळ्यांना दूर करून, त्यांना सामोरे जाऊन, त्यांची उकल करून, त्यांच्याद्वारे मार्ग काढून त्यापर्यंत मंजिलेपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचे. म्हणून ज्ञान प्राप्ती हा एक खूप महत्वाचा भाग आहे. ज्ञान प्राप्ती म्हणजे मुळातच संशोधनाचा, ऐतिहासिक संशोधनाचा हेतूच हा आहे, की जे माहिती नाही ते माहिती करून घेणे, जे अज्ञात आहे ते माहिती करून घेणे. म्हणून ज्ञान प्राप्ती जो काही आहे हा ऐतिहासिक संशोधनाचा एक महत्वाचा असा उद्देश आहे. जी काही नवी माहिती आहे त्या संदर्भातील त्या माहितीची उकल करणे, ती समजून घेणे, ती प्रकाश जगासमोर आणणे हा यामधील महत्वाचा उद्देश दिसतो. दुसऱ्या बाजूला नियमांचा शोध हा एक अत्यंत महत्वाचा असा भाग आहे, की जर समजा आपण इतिहास अभ्यासना संदर्भातील आपली जी काही दृष्टी आहे ते खूप महत्वाची आहे. म्हणजे एखादी घटना जशी आहे तसा तिचा अभ्यास करणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास नाही. की प्रत्येक घटना जी काही आहे ती घटना ही नियम जन्माला देते आणि त्या नियमाचा शोध घेणे, त्या नियमापर्यंत पोहोचणे, त्या नियमासमीप पोहोचणे ही या ठिकाणी महत्वाची बाजू ठरते. म्हणून नियमाचा शोध घेणे हा ऐतिहासिक संशोधनाचा महत्वाचा भाग आहे. कारण ऐतिहासिक संशोधनामध्ये घटनांचा अभ्यास होतो आणि घटना ही नियम जन्माला देते. घटनेद्वारे आलेला नियम आणि त्याचा त्या संदर्भातील समजून घेणे ते खूप महत्वाचे. म्हणून या संदर्भात जसं आपण म्हणतो की अलीकडच्या काळात असा एक विचार प्रवाह मांडला जातो की इतिहास हा तात्विकतेच्या दिशेने, म्हणजे इतिहासाला तत्वज्ञानाची जी बैठक मिळालेली आहे याला कारण हे. म्हणून घटना जे काही नियम, घटनेतून जो काही नियम आहे, घटनेद्वारे आलेले जे काही सामान्यीकरण आहे त्याचा शोध घेणे हा ऐतिहासिक संशोधनामध्ये महत्वाचा भाग ठरतो. त्यानंतर व्यावहारिक हेतू. आता याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण नियम जन्माला देणारी घटना असते तसं त्या नियमाचा एक व्यावहारिक उपयोग जो काही आहे, ज्याला आपण म्हणतो इम्प्लिमेंट, उपयोजनात्मक पातळीने जर समजा आपण ऐतिहासिक संशोधनासंदर्भात बघितले तर हा एक व्यावहारिक हेतू खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे ऐतिहासिक घटनेद्वारे जन्माला आलेले सामान्यीकरण, निर्मित झालेला नियम ज्याचा आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये आणि आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये कसा उपयोग करून घेता येईल या संदर्भातील मर्म दृष्टिकोन आणि त्याचा अभ्यास करणं हे या ठिकाणी उपयुक्त ठरते. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादा नियम विचारात घेऊया की जसं पहिल्या महायुद्धाच्या पूर्व परिस्थितीमध्ये बिस्मार्क नावाच्या तज्ञाने तत्कालीन परिस्थितीतील एक असं भाकीत केलेलं होतं
की युरोपातील जी काही ही व्यवस्था आहे, म्हणजे जो काही शांततेचा भंग झालेला आहे, ती गोष्ट ही संपूर्ण म्हणजे तत्कालीन परिस्थितीमधील अशी, की ही संपूर्ण व्यवस्था जर समजा आपण बघितली, तर ती एखाद्या हृदयरोगाप्रमाणे आहे. हा हृदयरोगी कदाचित जगेलही, परंतु तो कधी जगावेल हे मात्र सांगता येणार नाही. म्हणजे जे काही अस्थैर्य म्हटलेले होते, हे जे काही अस्थैर्य होते, ते अस्थैर्य पुढच्या काळामध्ये आपणास पहिल्या महायुद्धाच्या रूपाने दिसून आले. म्हणून या संदर्भातील दूरदृष्टिकोन जो काही आहे, जो काही नियम आहे, जे काही तत्व आहे, ते खूप महत्वाचे ठरते. म्हणून ऐतिहासिक घटनेद्वारे जन्माला आलेला नियम, जन्माला आलेले सामान्यीकरण, जन्माला आलेले तत्व, त्याचा उपयोग जीवन दृष्टिकोनातून आणि त्याचा उपयोग जीवनाच्या वाटचालीतून करणे हा एक खूप महत्वाचा व्यावहारिक हेतू आहे. आणि निश्चितच जेव्हा आपण मग की समजा एखादी माहिती, एखाद्या गोष्टीचं समजा आपल्याला ज्ञान आहे. आपण ट्रॅडिशनल नॉलेजच्या अंतर्गत समजा असा विचार करतो, की मग पारंपरिक ज्ञान याचा अभ्यास पुन्हा कशासाठी? हा जर जेव्हा प्रश्न निर्माण होत असेल, की त्याच्यामधून आपल्याला भविष्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. बरोबर? म्हणजे ते जे काही पारंपरिक ज्ञान आहे, ते आपल्याला भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी त्याचं जतन आपल्याला करायचं आहे. मग ते नव्या पद्धतीने. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा उद्देश जो काही आहे खूप महत्वाचा आहे, की पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण. म्हणजे इतिहास हा की मनुष्याला म्हणजे ही शाखा मनुष्याला शहाणपण देणारी आहे. मानवाला शहाणी बनवणारी विद्याशाखा आहे. तसं प्रत्येक कुटुंबामध्ये एखादा निर्णय घेण्यासाठी निर्णय घेण्याच्या अंतिम टप्प्यात बुजुर्ग मंडळी जी काही आहे, जे काही बुजुर्ग आहेत, त्यांचा सल्ला, त्यांचं मत ही विचारात घेतली जाते. याला कारण त्यांच्याकडे असलेले अनुभव विश्व आणि म्हणून व्यावहारिक हेतूने जर आपण बघितले, तर अनुभव विश्व हे खूप महत्त्वाचे ठरते. म्हणून पारंपरिक ज्ञानाच्या संदर्भातील आणि त्याच्या दस्तऐवजीकरणासंदर्भातील हाच एक महत्त्वाचा धागा दिसतो आपणास आणि तो खूप महत्त्वाचा आहे, की अनुभव विश्वाच्या साहाय्याने नव्या दृष्टीने बघणे. अनुभव विश्वाच्या साहाय्याने वास्तवात राहून पुढील गोष्टीसाठी त्याचा उपयोग कसा करून घेता येईल. हा या ठिकाणी एक मर्मदृष्टिकोन आणि हा या ठिकाणी एक व्यावहारिक हेतू जो की ऐतिहासिक संशोधनाचा देखील महत्वाचा ठरतो. आणि म्हणून व्यावहारिक हेतू जो काही आहे, की एखादी माहिती, एखादं ज्ञान त्या संदर्भातील आपल्या रिअल लाईफमध्ये त्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या ऐतिहासिक घटनेतून तुम्ही असा विचार केला, की जर समजा एखाद्या या कुठलीही सिच्युएशन असेल, त्या संदर्भात म्हणजे जर समजा उदाहरणार्थ जर समजा आपण हिस्ट्री ऑफ मराठामध्ये एखादी कोणती एक समजा अफजल खान प्रसंगासारखी घटना बघितली, की ज्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही संयम बाळगलेला होता, तो संयम हा त्यांच्या यशाला कारणीभूत ठरला. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ, की या संदर्भातील हा जो काही समजा नियम, की संयमाने आपल्याला मंजिलेपर्यंत पोहोचता येणे शक्य होतं. मग या ही गोष्ट जी काही आहे, हे जे काही नियम आहे, ते आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये कसं त्याचा उपयोग करता येईल, याला इम्प्लिमेंट म्हणतो आपण. उपयोजन म्हणतो. म्हणजे हे केव्हा होऊ शकतं? ज्ञान, आकलन आणि उपयोजन. मिळवलेले ज्ञान जेव्हा तुम्ही समजून घेतात, म्हणजे जेव्हा त्याचं आकलन 100% होतं, तेव्हा त्याचं उपयोजन होऊ शकतं. म्हणजे ज्ञान केवळ परीक्षेला मार्क्स मिळवण्यासाठी तेवढा विचार केला, तर त्याचं आकलन नाही. जेव्हा आकलन नसेल, तेव्हा उपयोजन नाही. म्हणून ही तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं आकलन जे काही आहे ते महत्त्वाचं आहे आणि जेव्हा ते आकलन होईल, तेव्हा त्याचं उपयोजन होईल. म्हणून या 3 मूलभूत गोष्टी ज्या काही आहेत, त्या खूप महत्त्वाच्या ठरतात. म्हणून या अंगाने ऐतिहासिक संशोधनाचे उद्दिष्ट आपण बघितले, की व्यावहारिक हेतू जो काही आहे, तो व्यावहारिक हेतू हा या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. त्याच्यानंतर ऐतिहासिक संशोधनाचे प्रकार. आता याच्यामध्ये ऐतिहासिक संशोधनामध्ये जे काही 3 मूलभूत प्रकार आहेत.
त्याच्यामधला पहिला महत्वाचा प्रकार म्हणजे कथनात्मक किंवा निवेदनात्मक संशोधन. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी घटना जी अज्ञात आहे, जी माहिती अज्ञात आहे, ती प्रकाशात आणणे, ती निदर्शनास आणणे, ती नव्या पद्धतीने मांडणे. हा झाला कथनात्मक संशोधनाचा भाग किंवा निवेदनात्मक संशोधनाचा भाग. म्हणजे जे माहिती नाही ते माहिती करून देणे पद्धतशीररित्या. हा कथनात्मक संशोधनाचा भाग आहे. त्यानंतर विश्लेषणात्मक संशोधन. आता या ठिकाणी विश्लेषणात्मक संशोधनामध्ये मात्र पहिल्या प्रकारामध्ये आपण बघितले, की जे माहिती नाही ते माहिती करून देणे, जे अज्ञात आहे ते ज्ञात करून देणे पद्धतशीररित्या. परंतु विश्लेषणात्मक संशोधनामध्ये मात्र प्रमेयांच्या मांडणीद्वारे नवे तथ्य मांडणे, प्रमेयाच्या मांडणीद्वारे नवे तथ्य मांडणे. म्हणजे आता याच्यामध्ये घटनेचा अभ्यास करत असताना म्हणजे इतिहासामध्ये घटनेचा अभ्यास केला जातो. ऐतिहासिक संशोधनामध्ये घटनेचा अभ्यास केला जातो. आणि या घटनेचा अभ्यास करत असताना आपण जर विचारात घेतले तर घटना ही या प्रकाराच्या अंगाने घटना ही प्रमेयाच्या समीप असते, प्रमेयाशी निगडीत असते, प्रमेयाशी बांधील असते आणि प्रमेयाशी सलग दिसून येते. म्हणून विश्लेषणात्मक संशोधनामध्ये प्रमेयाशी केंद्रभूत राहून केलेली मांडणी, केलेली रचना, मांडलेले जे काही संपूर्ण माहितीचा सार आहे तो दिसून येतो. म्हणून विश्लेषणात्मक संशोधन की ज्यामध्ये प्रमेयाच्या दिशेने जाणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रमेय समजून घेणं महत्वाचं आहे. प्रमेय म्हणजे असा अर्थबोध की जो एक मर्म दृष्टिकोन देतो. हं. म्हणजे जो एक दीर्घ आशयाचं प्रतिनिधित्व करतो. असं प्रतिनिधित्व करतो की संक्षिप्त शब्दामध्ये, संक्षिप्त भाषेमध्ये, संक्षिप्त विचारामध्ये दीर्घ आशयाचे केलेले प्रतिनिधित्व, दीर्घ आशयाची मांडलेली ओळख, दीर्घ आशयाचे केलेले प्रतिनिधित्व. मग उदाहरणार्थ आपण एक प्रमेय बघूया, की कोणत्याही शूरवीराला युद्ध हवेत असते असं नाही. एक खूप मोठा दृष्टिकोन आहे. कोणत्याही शूरवीराला युद्ध हवेत असते असे नाही. म्हणजे हे प्रमेय आहे. दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीचा हव्यास हा विनाशाच्या दिशेने जाणारा असतो. हे प्रमेय आहे. म्हणून ऐतिहासिक घटनेद्वारे जे प्रमेय जन्माला येते त्या प्रमेयाशी केंद्रभूत राहून केलेली मांडणी जी विश्लेषणात्मक संशोधनामध्ये येते. म्हणजे विश्लेषणात्मक संशोधन हे घटनेचा अभ्यास करून त्याद्वारे प्रमेयाची निश्चिती करते. विश्लेषणात्मक संशोधनामध्ये संपूर्ण घटनेचा अभ्यास करून, माहितीचा अभ्यास करून, अज्ञात पैलूंचा अभ्यास करून प्रमेयाची मांडणी केली जाते. प्रमेयाची निश्चिती केली जाते, की जी प्रमेय ही अत्यंत मर्मदृष्टिकोन मांडणारी असतात. तात्विक बैठक देणारी असतात. तत्वज्ञानाच्या समीप जाणारी असतात. उपयोजनात्मक पातळीच्या दिशेने जाणारी असतात. आणि म्हणून विश्लेषणात्मक संशोधन हा ऐतिहासिक संशोधनाचा एक महत्वाचा प्रकार होय. त्याच्यानंतर मूलगामी संशोधन. आता याच्यामध्ये आपण जसा पहिला टप्पा बघितला, की पहिल्या टप्प्यामध्ये अज्ञात माहिती ज्ञात केली जाते कथनात्मक संशोधनामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघितले विश्लेषणात्मक संशोधनामध्ये, की अशा पद्धतीने प्रमेय मांडली जाते म्हणजे घटना या संशोधनामध्ये प्रमेय केंद्रितता दिसते. आणि तिसरा टप्पा हा असा आहे, की ज्यामध्ये तो एक विश्लेषणात्मक संशोधनाचा समग्र पैलू आहे. मूलगामी संशोधन. इतिहासाला तत्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठीचा जो संशोधनाचा प्रकार आहे तो म्हणजे मूलगामी संशोधन होय. मूलगामी
की ज्याच्यामध्ये इतिहासाला तत्वज्ञानाची बैठक, तत्वज्ञानाची दिशा, तत्वज्ञानाचा मार्ग आणि तत्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जातो. आता उदाहरणार्थ या संदर्भात जर आपण मूलगामी संशोधकांचा जरी विचार केला तर त्यामध्ये उदाहरणार्थ वॉलिंगवूड असतील, E.H. कार असतील, त्याचबरोबर प्रोसे असतील, टॉयनबी असतील यासारख्या इतिहासकारांनी मूलगामी संशोधन मांडलेले दिसते आणि त्याच्यामुळे इतिहासाला एक नवी दृष्टी जी काही आहे ती नवी दृष्टी आलेली दिसून येते. तत्वज्ञानाची बैठक प्राप्त झालेली दिसून येते. तत्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त झालेले दिसून येते आणि म्हणून आधुनिक काळामध्ये इतिहासाचा जो अभ्यास करत असताना ऐतिहासिक संशोधनातील हा जो महत्वाचा मूलगामी संशोधनाचा भाग आहे त्या दिशेने आणि त्याचा जो अभ्यास आहे तो या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतो. म्हणून मूलगामी संशोधन हे विश्लेषणात्मक संशोधनाचे समग्र रूपक आहे. समग्र रूप आहे. मूलगामी संशोधनाद्वारे इतिहासाला तत्वज्ञानाची बैठक प्राप्त होते. तत्वज्ञानाची जोड मिळते. तत्वज्ञानाचे अधिष्ठान प्राप्त होते. आता याच्यामध्ये की घटनेचा अभ्यास केला जातो. या अभ्यासाअंती तत्व जे काही आहे त्या तत्वाचा शोध घेतला जातो आणि त्या तत्वाच्या दिशेने मांडणी केली जाते. बरोबर? म्हणजे जे काही तत्व आहे म्हणून आधुनिक काळामध्ये आणि इतिहासामध्ये सूक्ष्म दृष्टिकोनातून विचार करत असताना हा जो विचार आहे की इतिहास म्हणजे केवळ युद्ध नाही. म्हणजे केवळ एखाद्या राजकीय सत्तेचा अभ्यास नाही, एखाद्या राजघराण्याचा अभ्यास नाही. तर इतिहासामध्ये अशा पद्धतीची तत्व आहे. घटनेमध्ये तत्व जन्माला येते. घटनेमधून अशा पद्धतीची तात्विक बैठक दिसते. याचा विचार हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मूलगामी संशोधनाच्या दृष्टीने नवीन संशोधकांनी इतिहास संशोधन करणे गरजेचे आहे. म्हणून या प्रकारामध्ये जर समजा आपण असा विचार केला, की उपयोजनात्मक पातळीवर इम्प्लिमेंट लेव्हलला इतिहासाचा अभ्यास कसा करायचा? हा विचार करत असताना आपल्याला हा जो भाग आहे, हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. किंबहुना तो क्रम प्राप्त ठरतो. म्हणजे घटनेच्या अंती त्या घटनेद्वारे जे काही तत्व जन्माला आलेले आहे, त्या तत्वाचा विचार केंद्रभूत मानून त्या तत्वाचा विचार केंद्रभूत मानून तो आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये, आपल्या जीवनक्रमामध्ये आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रगल्भतेसाठी कसा करता येईल, हा जर समजा आपला दृष्टिकोन राहिला, तर या ठिकाणी निश्चितच या कोर्सचा किंबहुना या टॉपिकचा नव्हे, या कोर्सचा हेतू आहे तो सुद्धा पूर्ण होऊ शकतो. म्हणजे की जे नवे ज्ञान आहे, बरोबर? जसं संशोधनामध्ये नव्या ज्ञानाचा विचार होतो. जे नवे ज्ञान आहे, ऐतिहासिक संशोधन असेल किंवा संशोधन असेल. जे नवे ज्ञान आहे, त्या नव्या ज्ञानाचा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये कसा आपल्याला उपयोग करता येईल किंबहुना समस्यांची उकल करण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी कसा उपयोग करता येईल. म्हणून खऱ्या अर्थाने हे केव्हा अंतिम निकषापर्यंत येऊ शकते, ज्या वेळेस असा विचार असेल तेव्हा. बरोबर? म्हणजे जीवन समस्या सोडवण्यासाठी, आपल्या ह्या सगळ्या समस्यांची उकल करण्यासाठी आपण मिळवलेले ज्ञान, आपण मिळवलेले कौशल्य त्याचा कसा उपयोग करता येईल, हा विचार करत असताना आपल्याला मूलगामी संशोधन जे काही आहे ते या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. तर एकूणच आज आपण जो काही हा टॉपिक बघितला ऐतिहासिक संशोधन, त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम संशोधन म्हणजे काय? संशोधनाचा अर्थबोध, संशोधन स्वरूप, त्याच्यानंतर ऐतिहासिक संशोधन म्हणजे काय? ऐतिहासिक संशोधनाचा अर्थबोध, ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप, ऐतिहासिक संशोधनासंदर्भातील विश्लेषणात्मक भाग, त्यानंतर ऐतिहासिक संशोधनाचे हेतू किंवा उद्दिष्टे, पर्पज हे आपण विचारात घेतले. ज्याच्यामध्ये जे काही ज्ञान प्राप्ती हा उद्देश जो काही आहे महत्वाचा विचारात घेतला होता. व्यावहारिक उपयोग जो काही आहे त्या संदर्भात आपण विचार केला. नियमांचा शोध जो काही आहे त्या संदर्भात आपण विचार केला. त्याच्यानंतर ऐतिहासिक संशोधनाचे मूलभूत प्रकार
याच्याविषयी आपण विचार केला, ज्याच्यामध्ये 3 मुख्य प्रकारांचा आपण विचार केला. कथनात्मक संशोधन किंवा त्याला निवेदनात्मक संशोधन असं देखील म्हटले जाते. विश्लेषणात्मक संशोधन हा दुसरा भाग आपण विचारात घेतला आणि त्यानंतर मूलगामी संशोधन. आता या क्रमिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, एका पद्धतीमध्ये, एका प्रकारामध्ये कथनात्मक संशोधनामध्ये जी माहिती आहे ती पद्धतशीरपणे मांडली जाते. दुसरा भाग आपण विचार केला, की ज्याच्यामध्ये प्रमेय केंद्रित स्वरूपात विश्लेषण आहे. तिसरा प्रकार मूलगामी संशोधनामध्ये आपण विचार केला, की त्यामध्ये तात्विक अधिष्ठान आहे. इतिहासाला तत्वज्ञानाची दिशा, तत्वज्ञानाची बैठक प्राप्त करून देण्याचा तो प्रकार आपण बघितला. मूलगामी संशोधन, ज्याच्यामध्ये ज्या दृष्टिकोनातून केलेले लेखन या इतिहासकारांसंदर्भात विचार केला, ज्याच्यामध्ये कॉलिंगवूड असतील, E.H. कार असतील, प्रोसे असतील, की या इतिहासकारांनी मूलगामी संशोधनात्मक दृष्टिकोनातून इतिहास लिहिला. तर एकूणच ऐतिहासिक संशोधन हा जो काही भाग आहे, जो बहुआयामी स्वरूपाचा दिसून येतो आणि निश्चितच त्या इतिहासाच्या माध्यमातून आणि इतिहासाद्वारे माहितीचे जे काही समग्र ज्ञान आहे, ते ज्ञान उपयोजनात्मक पातळीवर पोहोचवण्यासाठी हा ऐतिहासिक संशोधनाचा जो काही भाग आहे, तो या ठिकाणी आधारभूत स्वरूपाचा ठरतो आणि निश्चितच त्याचा विचार हा भविष्यासाठी इतिहासाला तत्वज्ञानाची आणि तात्विकतेची बैठक प्राप्त करून देण्यासाठी बहुआयामी किंबहुना अनन्यसाधारण असा ठरतो. तर हा जो काही संपूर्ण भाग आहे, याचा आपण पारंपरिक ज्ञान आणि त्याचे दस्तऐवजीकरण करणे या संदर्भात करणे आणि त्या कौशल्यात्मक दृष्टिकोनातून त्याचा विचार करणे हा या ठिकाणी आपला जो काही मुख्य हेतू आहे, तो हेतू या ठिकाणी आपण या विचार मंथनाद्वारे विचारात घेतलेला आहे आणि निश्चितच तो साध्य होईल ही देखील सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि आजच्या या संपूर्ण विचार मंथनाद्वारे जो काही मर्मदृष्टिकोन जो आहे तो भविष्यासाठी निश्चित उपयोगी ठरेल असा आशावाद बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.